आमदार ज्योतिताई गायकवाड आपल्या सोबत आहे, काँग्रेसचे आमदार आहेत. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, आज अधिवेशनाचा आपण पाहतोय 4था दिवस आहे. लव्ह जिहाद कायदा सरकार आणू पाहतंय, तुमची प्रतिक्रिया? सरकारला हिंदू मुस्लिम आणि ह्या करण्याशिवाय दुसरं कामच नाही आहे. ज्या लोकांच्या विकासाची जी कामं करण्यासाठी ती फक्त कागदावर नोंदवली जातात. अभिभाषण तुम्ही जर बघितलं असेल राज्यपालांचं, त्यासुद्धा त्यांनी तसंच फक्त केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त कागदावर होतात विकासाच्या, आणि बाकीच्या ह्या ज्या हिंदू मुस्लिम करण्याचं काम आहे ते प्रथमतः केलं जातं. बाकी तुम्हाला GR काढता येत नाही, बाकी लोकांच्या फायद्यासाठी काय करता येत नाही. इथे लोक रेल्वेमध्ये जाताना मृत्युमुखी पडतात, शाळेमध्ये एक्झामला जाताना लोक मृत्युमुखी पडतात. बऱ्याच गोष्टी असतात त्याच्याबद्दल तुम्ही काहीही बोलत नाही. जे लोक सह आरोपी आहे ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये, त्यांना तुम्ही मोठी पदं देता, अशा सगळ्या गोष्टी करता, सगळे धाडं कापताय, ह्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. फक्त हिंदू मुस्लिम करायचं आणि मतांचं राजकारण करायचं, हे तुमचे काम आहेत आणि तेच तुम्ही करत राहणार. नक्कीच. मालेगावचा एक मुद्दा ऐरणीवर आलेला आहे, तिथे नमाज पठण करण्यात आलं आणि यानंतर आता भाजपच्या हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली. आम्ही हनुमान चालीसा वाचणार असं त्यांनी प्रण केलाय. अरे तुम्ही भारतामध्ये राहता, तुम्ही संविधान पाळता. संविधानाचा पहिला शब्द आहे की धर्मनिरपेक्षता. तुम्ही धर्मनिरपेक्षता का मानत नाहीये? तुम्ही हिंदू मुस्लिम का करताय? तुम्ही संविधान न मानणारे लोक आहात आणि त्याच्यानुसार वागता आणि लोकांना त्रास देण्याचं काम करता. बाकी तुम्ही काहीही करत नाहीये. आणि संविधान जेव्हा शब्द वापरता तेव्हा संविधान पाळायचा पण विचार करा. ताई, पण जैन मुनी पण आता आक्रमक झाले. ते म्हणतात की दादर कबूतरखान्याची जी झाकलेली छत आहे ती काढा, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा जन आंदोलन उभारू. कसं पाहताय? एकंदरीत राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातली बिघडते असं दिसतंय. नक्कीच. पुरोगामी जो महाराष्ट्र होता, जो सगळ्या धर्माचा सन्मान करणारा होता, तो आता संपत चाललेला आहे. कारण एका व्यक्तीने, एका पक्षाने त्याच्यावर फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे बाकीचे सगळे मुद्दे आहेत ते बाजूला राहिलेत आणि सगळे जण या हिंदुत्व किंवा ज्या ह्या गोष्टी आहेत धर्माच्या, ह्याच्यावरच सगळे आलेत आहेत असं दिसत आहे. कांदिवलीमध्ये सुद्धा एका कॉलेजचं नाव जे आहे ते गुजरातीमध्ये लिहिण्यात आलंय. आता पुन्हा एकदा त्यावरून पण वाद सुरू झालाय. आता काय जे चालू आहे ते सगळ्यांचा वरद हस्त आहे. वरून ऑर्डर येत असतील, वरून सगळ्यांचे आशीर्वाद आहे. इथे सुद्धा लोक न बोलणारे आहेत, किती काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पटणाऱ्या आहेत, न चालणाऱ्या आहेत, पण तरी सुद्धा त्या चालूच आहेत. काही आता आपण दावोसचं उदाहरण घेतो, सगळे उदाहरण घेतो. तुम्ही काही विशिष्ट लोकांना इथे प्रोत्साहन दिलं जातं, त्यांच्यावर वरद हस्त ठेवला जातो. त्यांनी काहीही केलं तर काही बोललं जात नाही आणि त्याच्यासाठी ह्या इलेक्शन सुद्धा त्याच्यासाठीच, त्या काही विशिष्ट लोकांसाठीच घेतलं जातं आणि त्यांच्यासाठीच हे कार्य करणारे लोक आहेत. विरोधक म्हणून तुमची आता भूमिका काय असणार आहे? पायऱ्यांवरती विरोधक दिसत नाही, सत्ताधारी म्हणतात. आता एक आंदोलन झालेलं आहे. आता 3 दिवस झाले आहेत आतापर्यंत. 3 दिवसामध्ये एक आंदोलन झालं म्हणजे खूप झालेलं आहे. आता तुम्ही बघाल, आज सुद्धा आमची मीटिंग आहे. आता बघूया पुढे आम्ही नक्कीच आमची स्ट्रॅटेजी ठरणार आहे आणि नक्कीच आम्ही करणार आहोत. कारण विरोध करणं हा आमचं काम आहे आणि त्यासाठी आम्ही प्रत्येकजण इथे बसलेलो आहे. तुम्ही बघितलं असेल की रात्री मी 10 पर्यंत बसून इथे बोलून नंतर गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही इथे विरोध करण्यासाठी म्हणून करत नाहीये, तर लोकांच्यासाठी आम्ही विरोध करतोय. लोकांसाठी जे कायदे व्हायला पाहिजे पारित होत नाहीत आणि लोकांच्या विरुद्ध किंवा ज्या तुमच्यासाठी जे कायदे ते तुम्ही पारित करून घेतात. तुमचं बहुमत असल्यामुळे जे पाशवी बहुमताचा तुम्ही विचित्र आणि विकृत वापर करून घेता ते चुकीचं आहे. विरोधकांना दाबण्याचा हा सगळा प्रयत्न. नक्कीच विरोधकांना दाबण्याचा त्यांचा खूप प्रयत्न चालू असतो, कारण त्यांच्याकडून सांगितलं तसं पाशवी बहुमत असल्यामुळे. पण विरोधक हे दाबणारे नाहीयेत. जेवढ्या संख्येने आहे आम्ही तेवढ्या संख्येने सुद्धा आम्ही तुम्हाला भारी पडू हे नक्की सांगते. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.